नमस्कार मंडळी. चला तर तुम्ही जे थंबनेलमध्ये पाहिलं ते अगदी खरं आहे. त्याच पद्धतीची आज आपण तोंडी लावण्यासाठी पोपटी मिरची कशा पद्धतीने बनवायची. तर आता ही पोपटी मिरची तुम्ही पंक्त त्याच्यात तर खाल्लीच असेल, पण घरी बनवून आणखीन एकदाही खाल्ली नसेल, तेही इतक्या मस्त अशी टेस्टची. तर चला त्यासाठी आपल्याला खळखळून उकळत्या पाण्यामध्ये ह्या मिरच्या 5-7 मिनिटासाठी चांगल्या वाफवून घ्यायच्या आहे. याचमध्ये आपण मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. मधून आपल्याला अशा पद्धतीने ह्या मिरच्या खाली दाबून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या लवकरात लवकर शिजल्या जातात. तर तुम्ही पाहू शकता. तर असंच करून आपण छान अशा ह्या मिरच्या शिजवून घेणार आहोत. मिरच्या आपल्याला शिजल्या की नाही हे कसं कळतं, तर मिरच्याचा इथे तुम्हाला दिसतच असेल की कलर बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. तर आपल्या मिरच्या जशा शिजत येतात तसं त्याचा कलर अशा प्रकारे होतो. आता इथे मिरच्या पूर्णतः शिजलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या आपल्याला पाण्यापासून वेगळ्या करायच्या आहे. मिरच्या आपल्या शिजलेल्या आहेत. आता इथे आपल्याला ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे. तर पहा, आपल्याला ह्या मिरच्याचे 3 ते 4 तुकडे अशा प्रकारे करायचे आहे. म्हणजे मिरची आपल्याला फ्राय करणं सोपं होतं. तसंच सगळीकडे एकसारखं आपली मिरची शिजल्या जाते व त्याची खाताना टेस्टसुद्धा तितकीच छान लागते. तर इथे अशाच प्रकारे सगळ्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत. तोंडी लावण्यासाठी खरंच खूप जबरदस्त ही मिरची होते. तर पहा, आपल्याला इथे आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये फक्त मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की जाडसर असा ठेचून घेतलेला लसूण घातलेलं आहे. आता हे थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. लसूण अशा पद्धतीने फ्राय करायचा, म्हणजे त्यामधला पूर्णतः मॉइश्चर जातं. त्यानंतर थोडेसे कढीपत्त्याची पानं हातावरती तोडून घेतलेली आहेत, ते सुद्धा या तेलामध्ये टाकून घ्यायचे. कढीपत्त्याची पाने थोडीशी चांगली फ्राय झाली की यामध्ये कट करून घेतलेली मिरची आपल्याला घालून घ्यायची आहे. आता यानंतर काय करायचं मी तुम्हाला सांगणारच आहे, पण सुरुवातीला आपण थोडीशी मिरची तेलामध्ये फ्राय करूया. तर आपल्याला ही मिरची तेलामध्ये छान अशी फ्राय करायची आहे, म्हणजे ती खायला तितकीच रुचकर लागते. तर पहा, आपण ह्या फोडणीमध्ये या मिरचीला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. जर तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि तसंच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपण थोडीशी हळद व 1 वाटी फ्रेश असं दही घातलेलं आहे. तर दह्याचं प्रमाण आपल्याला या मिरचीसाठी जास्त ठेवायचं आहे, कारण दही जर तुम्ही भरपूर घातलं ना तरच ही मिरची खायला छान लागते. त्यामुळे दही आपल्याला जास्त प्रमाणात घालायचं आहे. आणि आता आपल्याला ही मिरची दह्याच्या पूर्ण ह्या झालेल्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. जोपर्यंत हे संपूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत ही मिरची आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपण ही मिरची शिजवून घेणार आहोत. पण यामध्ये आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचं आहे, कारण आपण शिजताना घातलंच होतं, पण पुन्हा आपल्याला मिरची तिखट लागू नये तशीच खमंग लागावी यासाठी पुन्हा आपण चवीला जेवढं मीठ लागेल तशा पद्धतीने घातलेलं आहे. अगोदरचं मीठ लक्षात घेऊनच इथे मीठ वापरायचं. आता इथे एवढं पाणी झालेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये पूर्ण पाणी आटेपर्यंत मिरची मी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता, आपल्या मिरचीमध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही, कारण पाणी जर राहिलं तर मिरची जास्त दिवस टिकत नाही. अशा प्रकारे पाणी जर आटवून घेतलं तर 4 ते 5 दिवस ही मिरची छान अशी टिकते. तर पहा, आपली दह्यामधली मिरची अशी मस्त तयार झालेली आहे. अचारी पद्धतीने सुद्धा अशाच प्रकारे ते बनवले जाते. त्यानंतर जाडसर असा आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. तर आता कूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. तर इथे मी पोहे खायचे 3 चमचे दाण्यांचा कूट घालून घेतला. मिक्स करायचा आहे आणि मस्त अशी छान चटपटीत आपली मिरची तयार झालेली आहे. आता ही दह्यातली मिरची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.